मुलांनो, बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री या चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट 1 मी माझ्या 15व्या व्हिडिओमध्ये स्टार्ट केलेलं होतं. फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आता मी थर्ड क्वेश्चनकडे येतो. थर्ड क्वेश्चन आहे की कोऑर्डिनेट्स ऑफ सम पेअर्स ऑफ पॉईंट्स आर गिवन बिलो. काही पॉईंट्सच्या पेअर्स तुम्हाला दिलेले आहेत आणि पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेले आहेत. हेन्स म्हणजे त्यावरून फाईंड म्हणजे काढा द डिस्टन्स बिटवीन इच पेअर. म्हणजे आपल्याला हे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि या कोऑर्डिनेट्सवरून पॉईंट्समधले डिस्टन्सेस तुम्हाला काढायचे. तर हा प्रॉब्लेम सेट जो आहे ते प्रॉब्लेम सेट तुम्ही क्वेश्चन्स लिहायचे आहेत तुमच्या वहीमध्ये. प्रॉब्लेम सेट 1 मधला थर्ड क्वेश्चन आपण घेतो आहे. क्वेश्चन तुम्ही लिहायचा आहे. मी आता याच्यातलं फर्स्ट घेतो आहे. कोऑर्डिनेट्स आहेत 3 आणि 6. सोल्युशन घेऊ. आपण असं करू, लेट ए कोऑर्डिनेट 3 अँड बी कोऑर्डिनेट 6. मी लेट यासाठी म्हटलं, पॉईंट्सचे नाव दिलेले नव्हते, फक्त कोऑर्डिनेट्स दिलेले होते आणि आपल्याला त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स काढायचं होतं. तुम्ही समजा म्हटलं, समजा 3 हा ए पॉईंटचा कोऑर्डिनेट आहे आणि 6 हा बी पॉईंटचा कोऑर्डिनेट आहे. मग घेऊ आपण डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी. तुम्हाला सांगितलेलं आहे लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. इथे लार्जर 6 आहे, 6 मायनस 3 आणि इक्वल टू आन्सर येईल 3 युनिट्स. सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत -9 आणि -1. मग आपलं सोल्युशन होईल. आपण असं करू, लेट हा -9 ज्या पॉईंटचा कोऑर्डिनेट आहे त्याचं नाव आपण ए घेऊ. लेट ए कोऑर्डिनेट -9 अँड बी कोऑर्डिनेट -1 आणि मग देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी. तर दोन पॉईंटमधलं डिस्टन्स काढायला लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. इथे लार्जर कोऑर्डिनेट आहे -1. -1मधून आपल्याला मायनस करावं लागेल स्मॉलर कोऑर्डिनेटला म्हणजे -9ला. मग हे होईल -1 मायनस इंटू मायनस +9 आणि -1 + 9 म्हणजे 8 युनिट्स. हे झालं या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स ज्यांचे कोऑर्डिनेट्स आहेत -9 आणि -1. थर्ड क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत -4 आणि -5. थर्ड क्वेश्चन मी घेतो. कोऑर्डिनेट आहेत -4 आणि 5. सोल्युशन राहील लेट ए कोऑर्डिनेट -4 अँड बी कोऑर्डिनेट 5. समजा एचा कोऑर्डिनेट -4 आहे, बीचा कोऑर्डिनेट 5 आहे. मग या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स मला काढायचं आहे. ते होईल मग डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी इक्वल टू, तिथे लार्जर कोऑर्डिनेट आहे 5. या लार्जर कोऑर्डिनेटमधून म्हणजे 5मधून आपण स्मॉलर कोऑर्डिनेटला म्हणजे -4ला मायनस करू. 5 मायनस ऑफ -4 म्हणजे हे होईल 5 मायनस मायनस प्लस 4 म्हणजेच झाले 9 युनिट्स. आता आपण लास्ट याच्यामधलं या क्वेश्चनमधले 5th क्वेश्चन आणि 6th क्वेश्चन हे दोन क्वेश्चन्स कॅन्सल केलेले आहेत. आता कोरोनामुळे जो कोर्स कमी झाला त्याच्यामुळे हे दोन तुमचे प्रॉब्लेम्स कमी झालेले आहेत. आता हा फोर्थ जो प्रॉब्लेम आहे, हा क्वेश्चन 3 मधला 4th क्वेश्चन, याच्यामध्ये एक करेक्शन तुम्हाला करायचं आहे. इथे एक्सच्या ऐवजी हा एक्स कॅन्सल करून या एक्सच्या ऐवजी तुम्हाला इथे 0 टाकायचं आहे.
हे करेक्शन तुम्ही करून घ्याल. आता जो तुमचा नेक्स्ट पेड दिली आहे कोऑर्डिनेटची, त्याच्यामध्ये एक आहे कोऑर्डिनेट 0 आणि एक आहे कोऑर्डिनेट -2. सोल्युशन घेतो मी. इथे आपण नाव घेऊ पॉईंट्सचे. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये मी घेतो आहे. लेट ए कोऑर्डिनेट 0 अँड बी कोऑर्डिनेट -2. मग डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. इथे लार्जर कोऑर्डिनेट आहे 0 मधून स्मॉलर कोऑर्डिनेटला म्हणजे -2ला 0मधून -2ला मायनस करतो आहे. हे विल 0 मायनस इंटू मायनस प्लस 2 म्हणजे झाले हे 2 युनिट्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे लास्ट 7th. तो आता आपल्याला 5th होऊन जाईल. आणि हा 5th क्वेश्चन आहे. कोऑर्डिनेटची पेअर दिलेली आहे आपल्याला 80 आणि -85. तर लास्ट क्वेश्चन याच्यामधला तो 5th होईल आपला आता 80 आणि -85. तो सोल्युशन घेईल मी. लेट ए कोऑर्डिनेट 80 and B coordinate -85. मग आता मी करेल डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी. हे होईल लार्जर कोऑर्डिनेट आहे 80, त्याच्यातून स्मॉलर कोऑर्डिनेट म्हणजेच -85 तुम्हाला मायनस करायचं आहे. हे होईल मग 80 मायनस इंटू मायनस प्लस 85 विल 165 युनिट्स. अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपला आपण घेतलेला आहे. आपण आता येऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सांगतो, हा आपला 4th क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आपल्याला सांगतो कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी ऑन नंबर लाईन. नंबर लाईन आहे, त्या नंबर लाईनवर एक पी पॉईंट आहे आणि या पॉईंटचा कोऑर्डिनेट आहे -7. नंतर फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ऑन द नंबर लाईन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स फ्रॉम पॉईंट पी. म्हणजे तुमच्या या क्वेश्चनमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मुलांना. हा एक पॉईंट पी आहे नंबर लाईनवरती आणि त्या पॉईंट पीचा कोऑर्डिनेट आहे -7. आपल्याला म्हटलं आहे फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ऑन द नंबर लाईन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स फ्रॉम पॉईंट पी. म्हणजे हा क्वेश्चन असा आहे की एक नंबर लाईन आहे आणि त्या नंबर लाईनवरती आम्ही 4th क्वेश्चन घेतो आहे. क्वेश्चन तुम्ही लिहायचा आहे आणि याचं सोल्युशन मी आता घेतो आहे. हा प्रश्न आपल्याला म्हणतो एक नंबर लाईन आहे, ती नंबर लाईन समजा मी इथे सोल्युशनमध्ये एक लाईन मी घेतली. या नंबर लाईनवरती एक पी पॉईंट आहे समजा आणि या पॉईंट पीचा कोऑर्डिनेट आहे -7. आता या नंबर लाईनवरती 2 पॉईंट्स असे असतील, एक असेल लेफ्ट साईडला आणि एक असेल राईट साईडला, जे या पी पॉईंटपासून 8 एवढ्या डिस्टन्सवर असतील. 8 म्हणजे 8 युनिट्स डिस्टन्सवरती. नंबर लाईनवर कोणत्याही पॉईंटपासून दिलेल्या अंतरावरती 2 पॉईंट्स असतात. एक असतो लेफ्ट साईडला, एक असतो राईट साईडला. समजा पीपासून 8 युनिट एवढ्या अंतरावर 2 पॉईंट्स असतील. मग एक असेल या लेफ्ट साईडला आणि एक असेल राईट साईडला. आपल्याला त्या पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. आता मी काय करतो, या पीपासून सारख्या अंतरावरती 2 साईडला समजा इकडे मी 3 सेंटीमीटर घेतला आणि इकडे सुद्धा 3 सेंटीमीटर घेतला. आता
समजा हा क्यू पॉईंट आहे आणि हा आर पॉईंट आहे. आता तुमचा प्रॉब्लेम काय आहे मी नीट अजून एकदा तुम्हाला समजावून सांगतो. प्रॉब्लेम असा आहे की नंबर लाईनवरती एक पी पॉईंट आहे ज्याचा कोऑर्डिनेट आहे -7 आणि तुम्हाला अशा दोन पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स शोधायचे आहेत. अशा दोन पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स जे या पीपासून 8 युनिट्स एवढ्या अंतरावर असतील. मग आपण काय केलं, एक नंबर लाईन घेतली आणि त्या नंबर लाईनवर पी पॉईंट घेतला आणि त्याचा कोऑर्डिनेट घेतला -7. मग पुढची गोष्ट आपण एक लक्षात घ्या, या पीपासून ज्याचा कोऑर्डिनेट -7 आहे या पॉईंट पीपासून 8 युनिट्स अंतरावर दोन पॉईंट्स असतील. एक असेल पीच्या लेफ्ट साईडला आणि एक असेल राईट साईडला. मग मी नंबर लाईनवर पीपासून सारखं अंतर घेतलं आणि इकडे जो पॉईंट होता जो पीपासून 8 युनिट्स एवढ्या अंतरावर आहे लेफ्ट साईडला, त्याचं नाव मी घेतलं क्यू. जो पीपासून 8 युनिट्स अंतरावर राईट साईडला आहे त्याचं नाव घेतलं मी आर. आता ह्या दोन्ही पॉईंट्सचे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत, एक या क्यू पॉईंटचा आणि एक या आर पॉईंटचा. मग आता मी असं करतो, लेट द पॉईंट्स ऑन नंबर लाईन at a distance of 8 units from point P, B, Q and R. मी लिहिलं, समजा द पॉईंट्स ऑन नंबर लाईन ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स फ्रॉम पॉईंट P, B, Q अँड R. याचा अर्थ होतो, समजा नंबर लाईनवर पॉईंट पीपासून 8 युनिट्स अंतरावरचे जे पॉईंट्स आहेत त्यांचे नाव आहेत क्यू आणि आर. आता याच्यामध्ये फर्स्ट घेतो मी तर कोऑर्डिनेट. पहिल्यांदा आपण आर पॉईंटचा कोऑर्डिनेट घेऊ जो पीच्या राईट साईडला आहे. तर पहिलं घेतो मी द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट आर which is in right side of point P. मी कोणाचा कोऑर्डिनेट घेतो आहे, आर पॉईंटचा, जो राईट साईडला आहे पॉईंट पीच्या ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स. जो पॉईंट पीच्या राईट साईडला आहे तो आहे आर आणि मला पाहिजे आर पॉईंटचा कोऑर्डिनेट. तर हा आर पॉईंटचा जो कोऑर्डिनेट काढायचा आहे तुम्हाला तो असा असेल, हे जे पी पॉईंटचा कोऑर्डिनेट आहे -7, या पी पॉईंटच्या कोऑर्डिनेटमध्ये हे डिस्टन्स जे आहे, आता पहा लक्षात कसं ठेवायचं आहे. पी पॉईंटचा मी कोऑर्डिनेट घेतला. आता आर पॉईंट राईट साईडला आहे, राईट साईड म्हणजे प्लस, आणि याच्यामध्ये हे डिस्टन्स तुम्ही ॲड करायचं आणि हा कोऑर्डिनेट येईल मग -7 + 8 म्हणजेच 1. आता पाहिजे तुम्हाला क्यू पॉईंटचा कोऑर्डिनेट जो पॉईंट पीच्या लेफ्ट साईडला आहे. मी इथे लिहायचं तुम्ही कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू ऑन लेफ्ट साइड ऑफ point P at a distance of
8 युनिट्स. आता या क्यू पॉईंटचं कोऑर्डिनेट पाहिजे जो पी पासून 8 युनिट अंतरावर लेफ्ट साईडला. इथे राईट साईड आणि लेफ्ट साईड तुम्हाला उल्लेख करावा लागेल. आता क्यू पॉईंट हा लेफ्ट साईडला आहे, तर याचा कोऑर्डिनेट तुम्हाला पाहिजे जो पी पासून या 8 युनिट एवढ्या अंतरावर आहे. तर इथे तुम्ही कसा घ्यायचा क्यू पॉईंटचा कोऑर्डिनेट? पी पॉईंटचा कोऑर्डिनेट लिहायचा -7. आता ही लेफ्ट साईड आहे म्हणून मायनस, याच्यामधून हे डिस्टन्स मायनस करायचं 8 आणि हा कोऑर्डिनेट येईल मग -7 -8 म्हणजेच -15. मग तुमचा आन्सर येईल. तुम्हाला प्रश्न होता पॉईंट पीचा कोऑर्डिनेट आहे -7 आणि पॉईंट पीपासून 8 युनिट अंतरावर असलेल्या पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स. तर पीपासून 8 युनिट्स अंतरावर 2 पॉईंट्स असतील जे आपण इथे लिहिलं होतं. लेट द पॉईंट्स ऑन नंबर लाईन ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स फ्रॉम पॉईंट पी, बी, क्यू अँड आर. मग घेतला होता आपण आर पॉईंटचा कोऑर्डिनेट जो पीच्या राईट साईडला आहे. तो कसा काढला? पीचा कोऑर्डिनेट घेतला आणि त्याच्यामध्ये हे डिस्टन्स जे आहे ते ॲड केलं तुम्ही. मग तुम्ही क्यू पॉईंटचा कोऑर्डिनेट घेतला. क्यू पॉईंट लेफ्ट साईडला आहे पीच्या. मग या क्यू पॉईंटचा कोऑर्डिनेट कसा घेतला? पी पॉईंटच्या कोऑर्डिनेटमधून तुम्ही हे डिस्टन्स मायनस केलं म्हणजे -7 -8. तर क्यूचा कोऑर्डिनेट भेटला तुम्हाला -15. आता इथे आन्सर लिहितो. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ऑन नंबर लाईन. हे कुठले पॉईंट होते? नंबर लाईनवरचे पॉईंट होते. ऑन नंबर लाईन 2 पॉईंट असतात दिलेल्या पॉईंटपासून सारख्या अंतरावर. पीपासून 8 युनिट अंतरावर 2 पॉईंट्स होतात. तर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ऑन नंबर लाईन ॲट डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स will be 1 and -15. तर हे जसा हा क्वेश्चन होता तसा सेम क्वेश्चन आपला 6th आहे. हा जरी काढलेला असला, हा कोरोना मुळे हा प्रॉब्लेम कोर्स कमी केला त्याच्यात हा प्रॉब्लेम काढलेला आहे, तरी पण हा प्रॉब्लेम घेऊ. आपल्याला या 4th प्रॉब्लेमची प्रॅक्टिस होईल. हा प्रॉब्लेम सेम आहे 4th क्वेश्चन सारखाच 6th क्वेश्चन आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट आहे, तिथे पी पॉईंट होता, इथे ए पॉईंट आहे. ऑन नंबर लाईन इज 1, तिथे पी पॉईंट होता त्याचा कोऑर्डिनेट होता -7. इथे पॉईंट आहे ए, त्याचा कोऑर्डिनेट आहे 1. व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स? म्हणजे कोऑर्डिनेट्स काय असतील कोणाचे? पॉईंट्सचे. कुठले पॉईंट्स? ऑन नंबर लाईन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स फ्रॉम ए. म्हणजे इथे जसा नंबर लाईनवर पी पॉईंट होता, तर या क्वेश्चनमध्ये 6 क्वेश्चन आहे हा. या 6 क्वेश्चनमध्ये नंबर लाईनवरती पॉईंट आहे ए आणि या ए पॉईंटचा कोऑर्डिनेट आहे 1. आणि आपल्याला असे पॉईंट शोधायचे आहेत 2. असे पॉईंट शोधायचे नाही आहे, अशा 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट शोधायचे आहेत जे त्या पॉईंट एपासून 7 युनिट एवढ्या अंतरावर असतील. तर मी काय करतो, मग पहिल्यांदा ही लाईन घेतली, या लाईनवरती असे 3 पॉईंट्स घेऊन घेतो सारख्या अंतरावरती. ही फिगर काढली तर तुम्हाला सोपं पडेल. फिगर घेतली तर एक एक्झाम्पलचं सोल्युशन अगदी सोपं असतं. तर इथे हा ए पॉईंट आहे ज्याचा कोऑर्डिनेट आहे 1 आणि तुम्हाला एपासून 7 युनिट अंतरावरचे 2 पॉईंट्स जे असतील त्यांचे कोऑर्डिनेट्स शोधायचे आहे. पॉईंट नाही शोधायचे, त्यांचे कोऑर्डिनेट्स शोधायचे आहे. तर समजा एपासून राईट साईडला 7 युनिट अंतरावरती मी बी पॉईंट घेतला ज्याचा कोऑर्डिनेट मला काढायचा आहे. आणि समजा इकडे लेफ्ट साईडला जो पॉईंट आहे त्याचं नाव मी सी घेतो जो एपासून 7 युनिट अंतरावर. मग मी आपण असं म्हणायचं, लेट समजा पॉईंट्स बी अँड सी आर ऑन
नंबर लाईन. समजा पॉईंट्स बी आणि सी हे आहेत पॉईंट्स कुठले नंबर लाईनवरचे ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स फ्रॉम पॉईंट ए. आपण लिहिलं लेट म्हणजे समजा बी आणि सी आर ऑन नंबर लाईन. समजा पॉईंट्स बी आणि सी हे नंबर लाईनवर आहेत ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स. 7 युनिट्स अंतरावर कोणापासून फ्रॉम पॉईंट ए. मग आता घेतो मी एक नंबर. पहिल्यांदा घेतो मी बी पॉईंटचा कोऑर्डिनेट जो एच्या राईट साईडला आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी ऑन राईट साईड. पहिल्यांदा मी बी पॉईंटचा कोऑर्डिनेट घेतो जो एच्या राईट साईडला आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी ऑन राईट साईड ऑफ पॉईंट ए. आपण बी पॉईंटचा कोऑर्डिनेट घेतो आहे जो एच्या कोण्या साईडला आहे राईट साईडला आहे. आता आपल्याला पाहिजे होते पॉईंट एपासून 7 युनिटवर असलेल्या पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स. तर आपण घेतले एपासून 7 युनिट अंतरावर 2 पॉईंट्स घेतले, एक बी पॉईंट आणि एक सी पॉईंट. आणि आपण आता पहिल्यांदा बी पॉईंटचा कोऑर्डिनेट काढतो आहे जो पॉईंट एच्या कोण्या साईडला आहे राईट साईडला. मग आता या बी पॉईंटचा कोऑर्डिनेट कसा काढायचा. ए पॉईंटचा कोऑर्डिनेट घ्यायचा 1 आणि आता बी पॉईंट हा राईट साईडला आहे म्हणून प्लस आणि हे डिस्टन्स त्याच्यामध्ये ॲड करायचं. म्हणजे एच्या कोऑर्डिनेट बीचा कोऑर्डिनेट तुम्हाला काढायचा आहे ना जो राईट साईडला आहे. मग अशा वेळी आपण काय करायचं ए पॉईंटचा कोऑर्डिनेट घ्यायचा 1 आणि त्याच्यामध्ये बी राईट साईडला आहे म्हणून प्लस करायचं. हे डिस्टन्स प्लस करायचं त्याच्यामध्ये. हे 1 + 7 हे झालं मग 8 युनिट्स. म्हणजे हा जो पॉईंट आहे तुमचा ही राईट साईड आहे त्याच्यामुळे बी पॉईंटचं कोऑर्डिनेट काढायला एच्या कोऑर्डिनेटमध्ये हे डिस्टन्स मी ॲड केलं. आता सेकंड पॉईंट. आता मला पाहिजे आहे या सी पॉईंटचं कोऑर्डिनेट जो ए पॉईंटच्या लेफ्ट साईडला आहे. मी आता घेतो कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट सी ऑन लेफ्ट साईड. साईड टाकणं खूप आवश्यक आहे. बी पॉईंट राईट साईडला होता म्हणून त्याचा कोऑर्डिनेट झाला एचा कोऑर्डिनेट राईट साईड म्हणजे प्लस आणि हे डिस्टन्स 7. आता सी पॉईंट जो आहे याचा कोऑर्डिनेट काढायचा असेल तुम्हाला तर सी पॉईंट एच्या लेफ्ट साईडला आहे. लेफ्ट साईडचा उल्लेख करा इथे. लेफ्ट साईड काय काढताय की तुम्ही कोऑर्डिनेट कोणाचा सीचा जो ऑन लेफ्ट साईड ऑफ पॉईंट ए आहे. ए पॉईंटच्या लेफ्ट साईडला. आता या सीचा कोऑर्डिनेट काढायला तुम्ही एचा कोऑर्डिनेट लिहायचा 1. आता सी लेफ्ट साईडला आहे. लेफ्ट साईड म्हणजे मायनस आणि त्याच्यातून हे डिस्टन्स मायनस करायचं 7. जे काही येईल तो असेल या पॉईंट सीचा कोऑर्डिनेट जो एपासून 7 युनिट अंतरावर आहे कोण्या साईडला लेफ्ट साईडला. मग 1 - 7 म्हणजे होतं आहे -6. सॉरी मी इथे युनिट्स शब्द नको होता पुरानं. हा कोऑर्डिनेट आहे. कोऑर्डिनेटला युनिट नसतं आहे. मग हा पॉईंट सीचा कोऑर्डिनेट झाला -6. आता आपल्याला प्रश्न होता की नंबर लाईनवर ए पॉईंट आहे ज्याचा कोऑर्डिनेट 1 आहे आणि या ए पॉईंटपासून 7 युनिट्स अंतरावर असलेल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढा. तर एपासून 7 युनिट्स अंतरावर 2 पॉईंट असतील. एक असेल राईट साईडला एक असेल लेफ्ट साईडला. त्यांचे नावं दिले नव्हते ते आपण घेतले बी आणि सी. मग आपण लिहिलं पॉईंट्स बी आणि सी समजा असे आहेत जे नंबर लाईनवर आहेत जे 7 युनिट अंतरावर आहेत पॉईंट एपासून. मग एपासून 7 युनिट अंतरावर 2 पॉईंट्स आपण घेतले. एक लेफ्ट साईड राईट साईडला एक लेफ्ट साईडला बी आणि सी.
आणि आपल्याला या बी आणि सीचे काढायचे होते कोऑर्डिनेट्स. मग काढला आपण कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी. बी पॉईंटचा कोऑर्डिनेट, जो बी पॉईंट हा कोण्या साईडला आहे, राईट साईडला आहे, एच्या राईट साईडला आहे. मग आपण त्याचा कोऑर्डिनेट कसा घेतला, या बी पॉईंटचा एचा कोऑर्डिनेट घेतला, राईट साईड म्हणून प्लस केला आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स ॲड केला, आपल्याला उत्तर भेटलं 8. मग हा जो बी पॉईंट आहे याचा कोऑर्डिनेट आहे 8. नंतर हा युनिट शब्द मी लिहिला होता, चुकून लिहिला होता. कोऑर्डिनेटला युनिट्स नसते, डिस्टन्स युनिट्समध्ये असतं. नंतर सेकंड पॉईंट होता तुमचा सी, त्याचा कोऑर्डिनेट तुम्हाला काढायचा होता. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट सी, सी पॉईंटचा कोऑर्डिनेट ऑन लेफ्ट साईड ऑफ पॉईंट ए. हा जो सी पॉईंट आहे हा एच्या कोण्या साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे. मग त्याचा कोऑर्डिनेट तुम्ही कसा घेतला आहे, सी पॉईंटचा एचा कोऑर्डिनेट घेतला 1. सी लेफ्ट साईडला आहे, लेफ्ट साईड म्हणजे मायनस, आणि हे डिस्टन्स तुम्ही मायनस केलं, तुमचं उत्तर आलं -6. मग आन्सर लिहितो मी, देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ऑन नंबर लाईन. कुठले पॉईंट होते हे, नंबर लाईनवरचे. ॲट अ डिस्टन्स ऑफ किती अंतरावर होते दोन्ही पॉईंट्स, ए पासून 7 युनिट्स. फ्रॉम ए. आपण काय लिहितं उत्तर, कोऑर्डिनेट्स कोणाचे, पॉईंट्सचे, कुठले, नंबर लाईनवरचे, जे 7 युनिट्स एवढ्या अंतरावर आहेत. कोणापासून, फ्रॉम पॉईंट ए आर. एक कोऑर्डिनेट आहे या एपासून 7 युनिट अंतर, एपासून 7 युनिट अंतरावर असलेल्या पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स पाहिजे होते. एक बी होता, एक सी होता. बीचा कोऑर्डिनेट आला होता 8 आणि सीचा कोऑर्डिनेट आला होता -6. म्हणजे जे पॉईंट्स नंबर लाईनवर एपासून 7 युनिट्स एवढ्या अंतरावर आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स आहेत 8 आणि -6. आर 8 अँड -6. हे झालं तुमचं. तर हे दोन्ही क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. जरी आपल्याला 6th एक्झाम्पल काढलेलं असेल कोर्समधून, तरी या जसं हे 4th एक्झाम्पल होतं, या 4th एक्झाम्पलसारखंच हे 6th एक्झाम्पल आहे. याच्यात फक्त पॉईंट बदललेला आहे, त्याचा कोऑर्डिनेट बदललेला आहे, डिस्टन्स बदललेलं आहे. तर हे हा 6 प्रॉब्लेम पण तुम्ही करायचा आहे. तर हे दोन्ही प्रॉब्लेम्स लिहून घ्या, त्याचे सोल्युशन्स जसे मी दिले असे लिहून घ्या. हे याचं सोल्युशन जे आहे 4th आणि 6th दोन्ही प्रॉब्लेम जरी सेम असतील तरी 4thचं हे जे सोल्युशन मी घेतलं याच्यापेक्षा हे 6thचं जे सोल्युशन घेतलेलं आहे मी हे जरा सुटसुटीत आहे. दोन्ही प्रॉब्लेम सेम होते तरी पण इथे लिहिताना 6thचं जे सोल्युशन आहे सुटसुटीत झालेलं आहे. विशेषतः इथे हे कोऑर्डिनेट्स या फर्स्ट आणि सेकंड स्टेपमध्ये, तर इथे या 4पेक्षा 6thचं जे सोल्युशन आहे हे सुटसुटीत असल्यामुळे हे तुम्ही प्रिफर करा, असा माझा तुम्हाला सल्ला असेल मुलांना. ठीक आहे.